येळकोट येळकोट, जय मल्हार. खंडोबा, खंडोबा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. आणि खंडोबा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जी उभी राहते ती म्हणजे सोन्याची जेजुरी. आणि अशा या जेजुरीत भक्त येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत भंडाऱ्याची उधळण करतात. गोंधळ आणि जागरण ही इथली परंपराच. अरे पण गोंधळ म्हणजे नेमकं काय? तुम्हालाही असा प्रश्न पडलाय का? अहो या आणि अशा अनेक गोष्टी आज आपल्याला आपल्या महाराष्ट्र थीम मधून समजतीलच. तर पुण्यापासून 30 मैल लांब खंडोबाचं देऊळ होतं. परंतु 3 शतकापूर्वी जेजुरीला नव्याने देऊळ बांधलं. इसवी सन 1712 साली मुघलांनी सर्व देवळं उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो. पण औरंगजेबाने तब्बल 1 लाख चांदीचा मोहरा देऊन देवळातील उठलेल्या पोळ्यातील मधमाशा शांत होऊ देत म्हणून खंडोबाला नवस केला. जेजुरीचं मंदिर म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या वास्तुकलेमधील एक महत्वाचा टप्पा. गोंधळ आणि जागरण म्हणजे देवी देवतांचं गुणगानच. असं म्हटलं जातं की सगळ्यात पहिला गोंधळ घातला होता तो म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या देवांनी. देवीने महिषासुराचा वध केला आणि म्हणूनच गोंधळाच्या रूपात तिचे कौतुक करण्यात आले. गोंधळ आणि जागरण ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत बरं का. गोंधळ हा देवीचा असतो आणि जागरण हे खंडोबा देवाचं असतं. जागरणात 4 गोंधळी असतात आणि एक जोडपं असतं. त्या जोडप्यालाच आपण वाघ्या मुरळी असे म्हणतो. अरे हो हो हो, या पुढची कथा आपण पाहूया आपल्या पुढील परफॉर्मन्स मधूनच. चला तर मग भक्तीचा रंग उधळूया आणि गोंधळाच्या तालात हरवून जाऊया. तर तुम्ही पण येताय का जेजुरीला?